प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. यावेळेस पुन्हा एक वार परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, त्याचं वचन ऐकण्याकरिता. हालेलुया. हालेलुया. आणि आज जे वचन परमेश्वराचं आपणापर्यंत आलेलं आहे ते वचन विशेष करून या लेंटच्या समयासाठी असणारा हा संदेश आहे. आणि संदेशाचं जे शीर्षक आहे ते हे आहे की मजकडे वळा. मजकडे वळा. रिटर्न टू मी. पश्चाताप, नूतनीकरण आणि क्रूस खांबाकडे येण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतो मजकडे वळा. आणि त्यासाठी घेतलेलं जे शास्त्र वचन आहे ते योएल याचा 2रा अध्याय वचन 12 ते 13. जोएल चॅप्टर 2 वर्सेस 12 and 13. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. मनपूर्वक मजकडे वळा. उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा. कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. हालेलुया. देवबाप हे वाचलेलं वचन आपणाकरिता आशीर्वादाचं करो. या लेंटच्या समयामध्ये परमेश्वराने दिलेला हा आजचा संदेश आहे. आणि तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की हा लेंटचा जो समय आहे किंवा लेंटचा हा जो काळ आहे, पिरियड आहे, हा एक 40 दिवसाचा हा समय आहे. 40 दिवसाच्या प्रवासामधून परमेश्वर तुम्हाला आणि मला घेऊन जात आहे. हालेलुया. आणि म्हणून या लेंटचा जो हा समय आहे तो पश्चाताप करण्याचा समय आहे, प्रार्थना करण्याचा समय आहे आणि हा प्रतिबिंब पाडण्याचा हा समय आहे. आणि त्याचबरोबर हा समय जो आहे तो तुम्हाला आणि मला वधस्तंभ आणि पुनरुत्थानाच्या तयारी करण्याच्या प्रवासाकडे तो तुम्हाला आणि मला घेऊन जात आहे. हालेलुया. आणि म्हणून या 40 दिवसाच्या प्रवासामधून तुम्ही आणि मी जात असताना परमेश्वर काही गोष्टी तुम्हाला आणि मला शिकवण्याचा प्रयत्न या वचनाच्या द्वारे करत आहे. हालेलुया. आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा 40 दिवस जो आहे तो त्या वाळवंटामध्ये, अरण्यामध्ये तो उपवास आणि प्रार्थना करीत फिरत होता. हे आपल्याला मत्तई शुभवर्तमान याचा 4था अध्याय वचन 1 ते 11 मध्ये वाचायला मिळतं. आपण त्या वचनाकडे जाणार नाही आहोत. सर्वांना परिचित असा तो शास्त्र भाग आहे. तर मत्तई 4 वचन 1 ते 11 मध्ये येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाल्यानंतर येशू ख्रिस्त 40 दिवस आणि 40 रात्र जे आहे ते उपवासामध्ये तो त्या अरण्यामध्ये गेला. त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला सुद्धा हा लेंटचा समय जो आहे तो 40 दिवस तुम्हाला आणि मला जे आहे ते आत्मिक अरण्यामध्ये घेऊन जात आहे. हालेलुया. या आत्मिक वाळवंटाचा प्रवास जो आहे तो या 40 दिवसामध्ये तुम्हाला आणि मला करायचा आहे. आणि त्या आत्मिक अरण्यामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला पराजित करण्यासाठी तो घेऊन जात नाही, तर तुमचं आणि माझं जीवन शुद्ध करण्याकरिता तो तुम्हाला आणि मला या 40 दिवसाच्या प्रवासामध्ये घेऊन जात आहे. हालेलुया. आणि म्हणून हा लेंटचा समय जो आहे तो फक्त काही गोष्टी सोडून देण्याकरिता नाही. काही अन्न पदार्थ आम्ही या लेंटच्या दिवसामध्ये खास करून नॉन व्हेजिटेरियन जेवण जे आहे, मटन, मासे, अंडी हे आम्ही सोडून देतो. फक्त त्या गोष्टी सोडून देणे किंवा काही वाईट सवयी आमच्या असतील तर त्या गोष्टी सोडून देणे एवढ्या पुरतच लेंटचा समय मर्यादित नाही. तर हा लेंटच्या समयामध्ये परमेश्वर पुन्हा तुम्हाला आणि मला त्याच्याशी आपलं अंतकरण
आपलं हृदय जोडण्याकरिता तो हा वेळ तुम्हाला आणि मला देव करत आहे. तो तुम्हाला आणि मला सांगत आहे की पुन्हा तुमचं हृदय जे आहे परत तुम्ही माझ्याकडे तुम्ही घेऊन या. आणि म्हणून हा जो देवाचा संदेश या लेंटच्या समयामध्ये जो तुमच्या आणि माझ्यासाठी आहे, हा फार असा साधा आणि सिंपल जो आहे संदेश आहे, आणि तो म्हणजे मजकडे वळा. हालेलुया. रिटर्न टू मी. प्रेज द लॉर्ड. आणि या लेंटच्या समयामध्ये परमेश्वर जे आहे काही गोष्टींचं पाचारण तुम्हाला आणि मला तो करत आहे. काही गोष्टी करण्याकरिता परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि म्हणून जे आपण हे वचन वाचलं, योएल याचा 2 अध्याय वचन 12 आणि 13 मध्ये, त्या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला आणि मला कराव्यास सांगितलेल्या आहेत. तर वचन आपण पुन्हा वाचूया. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळा, कुपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणिल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे. हालेलुया. तर सर्वप्रथम मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर तुम्हाला आणि मला खऱ्या पश्चातापासाठी पाचारण करत आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी या लेंटच्या समयामध्ये खरा पश्चाताप तुम्ही आणि मी केला पाहिजे. हालेलुया. बायबलच्या काळामध्ये लोक जे आहेत ते आपलं दुःख व्यक्त करत असताना किंवा एक दुःखाचं चिन्ह म्हणून ते आपले वस्त्र जे आहेत ते फाडत असेल. आणि वस्त्र फाडल्यामुळे इतर लोकांना सुद्धा समजत होतं की ही व्यक्ती जी आहे ती दुःखी आहे, ती शोक करत आहे आणि त्या दुःखामुळे ती आपली वस्त्र जी आहेत ती फाडत आहे. आणि म्हणून वस्त्र फाडणे हे दुःखाचं चिन्ह होतं. पण परमेश्वर या योएलाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्हाला आमची वस्त्र फाडायची नाही आहेत. देव म्हणतो वस्त्र फाडण्याच्या ऐवजी तुम्ही तुमचे हृदय फाडा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण बाह्य स्वरूपाची धार्मिकता देवाला प्रभावित करू शकत नाही. वी कॅन नॉट इम्प्रेस गॉड बाय आवर आउटवर्ड रिलीजन. बऱ्याच वेळेस आम्ही बाह्य स्वरूपाचा आम्ही धार्मिकता दाखवायची प्रयत्न करतो. आम्ही लोकांना दिसावं म्हणून आम्ही प्रार्थना करतो. लोकांना दिसावं म्हणून आम्ही दुसऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी जातो, एखाद्याचं सांत्वन करतो. आणि हे आम्ही काय करतो, बाजारपेठेमध्ये करतो, लोकांचा घोळका जिथे असतो तिथे जाऊन आम्ही करतो. कारण आम्हाला असं वाटतं की लोकांनी आमच्याकडे पाहावं, मी किती धार्मिक आहे, मी किती पवित्र आहे, मी किती देवाच्या गोष्टी करतो, हे लोकांनी बघावं. ह्या गोष्टी पाहून लोकांनी माझं कौतुक करावं, माझी वाहवा करावी, यासाठी मनुष्य काय करत असतो, प्रयत्न करत असतो. कदाचित तुम्ही आणि मी सुद्धा अशा प्रकारच्या चुका केल्या असतील. पण परमेश्वर म्हणतो बाह्य स्वरूपाची धार्मिकता परमेश्वराला आवडत नाही. आम्ही परमेश्वराला आमच्या बाह्य स्वरूपाच्या धार्मिकतेने प्रभावित करू शकत नाही. देवाचं मन आम्ही बाह्य धार्मिकतेने जिंकू शकत नाही. कारण आमचा देव अंतःकरण पारखणारा देव आहे. तो हृदय जाणणारा देव आहे. आमच्या हृदयात, आमच्या अंतःकरणामध्ये काय गोष्टी चालू आहेत हे त्याला बरोबर ठाऊक आहे. आणि म्हणून तो म्हणतो की आम्हाला आमचं हृदय फाडण्याची गरज आहे. याचा अर्थ आहे की देवाला आमचं परिवर्तन जे आतून व्हायला पाहिजे ते घडलं पाहिजे, असं देवाची इच्छा आहे. हालेलुया. अंदरुनी परिवर्तन घडावं हे परमेश्वराची इच्छा आहे. बाह्य स्वरूपाचं परिवर्तन देवाला नको आहे. बाह्य स्वरूपाची धार्मिकता देवाला नको आहे. आणि म्हणून या उपवासाच्या काळामध्ये आम्ही लोकांना सांगत फिरतो, मी 40 दिवसाचा उपवास धरलेला आहे, मी उपवास करत आहे.
मी काही खाणार नाही कारण उपवास चालू आहे ना, लेंट चालू आहे, मी चहा घेणार नाही, कॉफी घेणार नाही, लेंट चालू आहे, माझा लेंटचा उपवास आहे, हे आम्ही सांगत राहतो. का तर आम्हाला लोकांना सांगायचं असतं, लोकांनी सुद्धा म्हणावं की किती छान तुम्ही लेंटच्या समयामध्ये 40 दिवसाचा उपवास करता, किंवा लोकांनी आमची प्रशंसा करावी, वाहवा करावी, याकरता आम्ही ते सांगत फिरतो. पण परमेश्वराची इच्छा आहे की आमचं जे आहे ते अंदरुनी, आतून आमचं परिवर्तन हे झालं पाहिजे. हालेलुया. पहा, एक मनुष्य जो होता त्याने काय केलं, एक त्याच्या घराची रंगरंगोटी त्यांनी केली, पण ते घर जुनं होतं. त्या घराला पूर्ण अशा भेगा पडलेल्या होत्या, क्रॅक्स पडलेल्या होत्या. तरी सुद्धा त्याला ते घर नवीन करायचं होतं, म्हणून त्या भेगा पडलेल्या भिंतीवरतीच त्यांनी काय केलं, रंगरंगोटी त्यांनी केली. थोड्या दिवसापुरतं ते घर काय झालं, चांगलं दिसू लागलं, नवीन असं दिसू लागलं. पण कालांतराने काय झालं, पुन्हा त्या घराला भेगा पडू लागल्या आणि पूर्वीपेक्षा अधिक खराब ती भिंत दिसू लागली. का माहितीये? कारण त्यांनी फक्त वरचा सरफेस जो आहे, फक्त पृष्ठभाग जो आहे त्याला त्यांनी दुरुस्त करण्याचं ठरवलं. आतून जे आहे त्या भिंतीला रिपेअर त्यांनी केलं नाही. त्याचप्रमाणे बऱ्याचशा ख्रिस्ती लोकांचं जीवन आहे. आम्ही आम्ही पेंटिंग करत राहतो. आमच्या ठाई पाप असतं, आमच्या ठाई अपराध असतं, आम्ही केलेल्या भरपूर चुका असतात आणि त्या मुजवण्याकरिता आम्ही वरून सारवासारवी आम्ही करतो. एखादं धार्मिक कार्य करून ते पाप किंवा तो अपराध मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण खरं पाहिले तर आम्हाला आमचा पाया जो आहे तो दुरुस्त करायचा आहे. आतून जे काही बिघाड झालेला आहे तो आतील बिघाड आम्हाला सुधारायचा आहे. आणि म्हणून वरचा आम्हाला पेंटिंग करायचं नाहीये. दाविदाच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर दाविदाने बत्शेबा बरोबर त्यांनी पाप केलं होतं. त्याच एवढंच नव्हे तर तिच्या नवऱ्याला सुद्धा त्यांनी ठार मारून टाकलं होतं. असे भयंकर पाप जे आहेत ते दाविदाने केलेले होते. तरी देखील दावीद स्तोत्र 51 आणि वचन 10 मध्ये देवाकडे प्रार्थना करत असताना, साम्स 51 वर्स 10, तो देवाकडे क्षमेची प्रार्थना करत असताना काय प्रार्थना करतो का? हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. हालेलुया. दावीद या ठिकाणी देवाकडे प्रार्थना करत असताना शुद्ध हृदय देवाकडे मागत आहे. देवाला सांगत आहे की देवा, माझ्या हृदयामध्ये जे काही घाणेरडे विचार होते, जी काही अश्लीलता माझ्या हृदयामध्ये होती, जे काही कपट माझ्या हृदयामध्ये होतं, जे काही हेवा मत्सर जे काही असतील, वाईट गोष्टी, अशुद्ध गोष्टी, त्या माझ्या जीवनातून तू काढ. म्हणून देवाला तो प्रार्थना आणि विनंती करत आहे. देवाला तो सांगत आहे की हृदय काय कर, तू शुद्ध, तू माझं हृदय बनव, दोष विरहित माझं तू हृदय तू बनव. जे पापामुळं माझं हृदय भ्रष्ट झालेलं आहे, मलिन झालेलं आहे, ते हृदय माझं तू काय कर, शुद्ध कर. अशी प्रार्थना दावीद देवाकडे करत आहे. आणि त्याच बरोबर तो म्हणत आहे की देवा, तू माझ्या ठाई एक स्थिर आत्मा तू माझ्यामध्ये घाल, असा तो या ठिकाणी म्हणत आहे. म्हणजे अस्थिर आत्मा त्याचा जो होता तो काढण्यासाठी तो देवाला सांगत आहे. हालेलुया. तो म्हणत आहे की माझ्या ठाई तू स्थिर असा तू आत्मा घाल, आणि तो आत्मा जो आहे तो आज्ञाधारक असा आत्मा तो असावा, यासाठी तो देवाला तो विनंती करत आहे. म्हणजे त्याच्या आत्म्याचं परिवर्तन परमेश्वराने करावं,
त्याच्या ठाई एक नवीन आत्मा परमेश्वराने घालावा, एक स्थिर आत्मा घालावा. सर्व प्रकारची अस्थिरता देवाने त्याच्या आत्म्यामधून ती काढून टाकावी, यासाठी तो या ठिकाणी प्रार्थना करत आहे. आणि ही दाविदाची प्रार्थना जी आहे ती हृदयाला स्पर्श अशी करणारी ही प्रार्थना आहे. कारण दाविदाची गरज होती की पूर्णपणे आतून त्याचं परिवर्तन व्हावं. हालेलुया. आणि म्हणून तो या ठिकाणी देवाला विनंती करत आहे, आत्मिक नूतनीकरणाकरिता विनंती करत आहे. देवाने त्याला क्षमा करावी याकरिता तो या ठिकाणी विनंती करत आहे. हालेलुया. कारण दाविदाला ठाऊक आहे की फक्त देवच एका तुटलेल्या अंतःकरणाला तो परिवर्तित करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तुम्हाला आणि मला सुद्धा या लेंटच्या समयामध्ये तुम्हाला आणि मला सुद्धा खऱ्या अर्थाने आम्हाला पश्चाताप करायचा आहे. आमच्या ठाई जर का काही पाप असेल तर त्या पापाची कबुली आम्हाला देवासमोर द्यायची आहे. आणि एवढंच नव्हे तर त्या पापासाठी आम्हाला देवाकडे क्षमा मागायची आहे आणि पुन्हा त्या पापाकडे आम्ही परत वळायचं नाही, तर त्या पापापासून आम्हाला दूर पळून जायचं आहे आणि आम्हाला देवाकडे आम्हाला वळायचं आहे. आणि म्हणून हा समय परमेश्वर तुम्हाला आणि मला पश्चाताप करण्यासाठी तो देत आहे. हा समय जो आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये असणारा दोष दाखवण्यासाठी हा समय परमेश्वराने दिलेला नाहीये. तुम्हाला आणि मला एक पापी आहे म्हणून आरोप टाकण्यासाठी देव हा समय तुम्हाला आणि मला त्यांनी दिलेला नाही, तर त्यांनी तुम्हाला आणि मला हा पश्चाताप करण्यासाठी हा समय तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि म्हणून हे एक आमंत्रण आहे तुम्हाला आणि मला की आम्ही खऱ्या अंतःकरणाने, खऱ्या हृदयाने जे आहे ते आम्ही स्वच्छ आणि शुद्ध हृदयाने आम्ही परमेश्वराच्या समोर यावं आणि खऱ्या रीतीने आम्ही परमेश्वराकडे पश्चाताप आम्ही करावा. हालेलुया. दुसरी गोष्ट ही आहे की परमेश्वर तुम्हाला आणि मला आत्मत्याग करण्यासाठी पाचारण करत आहे. लूक शुभवर्तमान याचा 9वा अध्याय वचन 23. लूक चॅप्टर 9 वर्स 23. त्या ठिकाणी येशू काय म्हणतो पहा, त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. हालेलुया. तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जो कोणी माझ्या पाठीमागे येऊ इच्छितो त्याने आत्मत्याग करावा आणि दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. हालेलुया. तो जो शब्द त्या ठिकाणी आहे तो तुम्ही अंडरलाईन करा, दररोज म्हटलेला आहे. आम्हाला कधी कधी आम्हाला वधस्तंभ उचलायचा नाहीये, तर आम्हाला दररोज जे आहे तो वधस्तंभ उचलायचा आहे. आणि म्हणून हा लेंटचा समय तुम्हाला आणि मला ही आठवण करून देतो की ख्रिस्ती धर्म जो आहे तो सोयीचा नाही आहे, एक कन्व्हिनियंट रिलीजन आहे असं नाही आहे, तर याच्यामध्ये त्याग आहे. हालेलुया. आणि आम्हाला स्वतःचा त्याग करायचा आहे आणि आम्हाला त्या येशूच्या मागे मागे दररोज आम्हाला चालायचं आहे. हालेलुया. दररोज आम्हाला त्या येशूच्या मागे स्वतःचा वधस्तंभ घेऊन चालायचा आहे. म्हणजे आम्हाला मिळालेले जे काही दुःख आहे, आमचा जो काही त्रास आहे, तो सर्व आम्हाला स्वीकारून आम्हाला काय करायचंय, स्वतःचा त्याग करून आम्हाला सतत आणि सक्रियरित्या आम्हाला त्या येशूच्या मागे मागे त्याचा अनुयायी म्हणून आम्हाला चालायचं आहे. हालेलुया. मग याच्यामध्ये स्वतःचा त्याग करणे म्हणजे आमच्या ज्या काही स्वार्थी इच्छा आहेत त्या आम्हाला बाजूला ठेवायच्या आहेत. आमच्या जे काही वैयक्तिक हेतू आहेत ते आम्हाला सर्व वैयक्तिक हेतू आम्हाला बाजूला ठेवायच्या आहेत. हालेलुया. आणि आमच्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टींना आम्हाला वाटतं आम्ही प्राधान्य द्यावं,
त्या सर्व गोष्टी आम्हाला बाजूला ठेवायच्या आहेत आणि आम्ही देवाला, देवाच्या गोष्टीला आणि देवाच्या इच्छेला आम्ही प्राधान्य द्यायचं आहे. त्यालाच आत्मत्याग असं म्हटलेलं आहे. हालेलुया. आणि मग आम्हाला दररोज जे आहे ते आम्हाला अशा प्रकारचा आत्मत्याग आम्हाला करायचा आहे. परीक्षेच्या काळामधून जात असताना त्या परीक्षेमध्ये आम्हाला टिकून राहायचं आहे आणि सतत सक्रियरित्या आम्हाला त्या ख्रिस्ताचं अनुकरण करत राहायचं आहे. ख्रिस्ताचं जीवन कसं होतं, ख्रिस्ताची शिकवण काय आहे, या सर्व गोष्टींवरती, त्याच्या जीवनावर, त्याच्या शिक्षणावरती आधारित असं जीवन तुम्ही आणि मी जगून आम्ही त्याच्या पाठीमागे आम्ही चाललं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून या अशा अशा प्रकारचा आत्मत्याग करण्याकरिता परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून या लेंटच्या समयामध्ये तुम्ही आणि मी स्वतःचा आत्मत्याग आम्ही केला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा, ज्यावेळेस एखादा संगीतकार आपलं ज्यावेळेस गिटार घेऊन ज्यावेळेस तो वर्शिपसाठी, आराधनेसाठी उभा राहतो, त्यावेळेस प्रथम तो काय करतो, गिटारच्या ज्या तारा असतात त्यांना तो कधी टाईट करतो, कधी लूज करतो, यासाठी की तो जो काही तणाव त्या तारांना येतो, त्या तारांना त्यानंतर जेव्हा आपण वाजवतो त्यावेळेस त्याच्यामधून एक सुमधुर अशी ध्वनी त्याच्यामधून निघते. पण त्यासाठी त्या तारांना ताण द्यावा लागतो आणि मगच त्यामधून चांगलं सुंदर असं संगीत त्यामधून बाहेर पडतं. त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही शिस्त लावून घेतली पाहिजे. आणि ती आध्यात्मिक शिस्त आम्ही आमच्या जीवनाला लावत असताना थोडाफार ताण तणाव तुम्हाला आणि मला जाणवेल, थोडीशी अस्वस्थता तुम्हाला आणि मला जाणवेल, पण तरी देखील तुम्हाला आणि मला ती आध्यात्मिक शिस्त आमच्या जीवनाला लावून घ्यायची आहे, यासाठी की आमचं हृदय देवाच्या हृदयाशी जुळून त्यामधून एक चांगला सुमधुर असा सूर निघेल. हालेलुया. आणि म्हणून या लेंटच्या समयामध्ये तुम्ही आणि मी एक आत्मिक शिस्त आमच्या जीवनाला लावून घेतली पाहिजे. आम्ही उपवास केला पाहिजे. या दिवसांमध्ये आम्ही अधिक प्रार्थना केल्या पाहिजे, अधिक आत्मत्याग आम्ही केला पाहिजे. आमच्या सर्व स्वार्थी इच्छा आम्ही बाजूला ठेवल्या पाहिजेत. ज्या गोष्टींना आम्ही प्राधान्य आमच्या जीवनामध्ये देतो त्या सर्व गोष्टी दूर करून आम्ही देव आणि देव राज्याला आम्ही प्राधान्य हे दिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आमचं अंतःकरण जे आहे ते आम्ही देवाशी आम्ही जोडलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला ज्या वेळेस आत्मत्याग करण्यासाठी परमेश्वर सांगत आहे त्यावेळेस आम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की परमेश्वरा, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला नियंत्रणात ठेवत आहेत, त्या सर्व गोष्टी परमेश्वरा तू माझ्या जीवनामधून तू काढून टाक. इतर कोणत्याही गोष्टीचं नियंत्रण किंवा सैतानाचं नियंत्रण आपल्यावर असू नये. आपल्यावर असावं तर फक्त देवाचं नियंत्रण, देवाचं कंट्रोल. आणि म्हणून देवाला विचारा की देवा, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांनी मला बांधून ठेवलेलं आहे, ज्याच्या नियंत्रणामध्ये मी आहे. या लेंटच्या समयामध्ये परमेश्वरा, त्यामधून तू माझी सुटका कर, अशी प्रार्थना देवाकडे करा. देवाला विचारा, देवा अशा कोणत्या गोष्टींचा त्याग मला करायचा आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचं पूर्णपणे मला समर्पण करायचं आहे, त्या गोष्टी तू मला सांग, त्या गोष्टी तू मला कळव, जेणेकरून मी पूर्णपणे त्या गोष्टींचा आत्मत्याग करेन. हालेलुया. आणि कोणता वधस्तंभ घेऊन मला तुझ्या पाठीमागे चालायचं आहे आणि कशा प्रकारे मी दररोज माझा वधस्तंभ उचलून मी तुझ्या मागे मागे मी चालेन, हा प्रश्न तुम्ही देवाला करा. नक्कीच देव जे आहे तुमचं मार्गदर्शन करणार. कशा प्रकारे तुम्ही दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून
त्याच्या मागे तुम्ही चालणार, याचं मार्गदर्शन देव त्याच्या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला करेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून हा लेंटचा समय तुम्हाला आणि मला आत्मत्याग करण्याकरिता दिलेला आहे. तर ते आत्मत्याग तुम्ही आणि मी केला पाहिजे. आणि आत्मत्याग करून आम्ही दररोज तो आपला वधस्तंभ उचलून येशूच्या मागे मागे आम्ही चाललं पाहिजे. हालेलुया. तिसरी गोष्ट तुम्हाला आणि मला देवाचं वचन करण्यास सांगत आहे ती ही आहे की आत्मिक नूतनीकरण करण्यासाठी पाचारण. हालेलुया. आत्मिक नूतनीकरण, स्पिरिच्युअल रिन्युअल साठी तुम्हाला आणि मला परमेश्वराने पाचारण केलेलं आहे. यशायाचा ग्रंथ 58 अध्याय वचन 6. आयझेया चॅप्टर 58 वर्स 6. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय. हालेलुया. तर या ठिकाणी खरा उपवास कशा प्रकारचा आहे तो परमेश्वराने या ठिकाणी लिहून तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि या ठिकाणामध्ये काही गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहेत, त्या म्हणजे दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या. या उपवासाच्या दिवसामध्ये खरा उपवास करत असताना आम्ही त्या दुष्टतेच्या बेड्या आम्ही तोडल्या पाहिजेत, अन्यायाच्या बेड्या आम्ही तोडल्या पाहिजेत, जाचलेल्यांना मुक्त केलं पाहिजे, भुकेल्यास आम्ही अन्न दिले पाहिजेत, आणि सगळे जोखड जे आहेत ज्याने लोकांना बांधण्यात आलेले आहेत, बंधनामध्ये ठेवण्यात आलेले सर्व जोखड जे आहेत ते आम्ही तोडले पाहिजेत. आणि यालाच खरा उपवास जो आहे तो असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि म्हणून फक्त लेंट म्हटलं तर फक्त काहीतरी गोष्टी आम्ही सोडून देणं एवढंच नव्हे, तर आम्ही काहीतरी दिलं पाहिजे. हालेलुया. आम्ही काहीतरी दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आमचा हा जो उपवास आहे याच्यामध्ये, या उपवासामध्ये आमच्या मधून प्रीती जी आहे ती वाढली पाहिजे. प्रीती ती वाढली पाहिजे आणि ती वाहली सुद्धा ती पाहिजे. जर प्रीती वाढत नाही तर उपवास जो आहे तो अपूर्ण असा आहे. आणि म्हणून फक्त या दिवसांमध्ये आम्ही फक्त अन्न किंवा खाण्यापिण्याचं फक्त आम्ही त्याग करू नये, तर जे उपाशी आहेत, ज्यांना अन्न मिळत नाही त्यांना आम्ही अन्न दिलं पाहिजे. ज्यांच्याकडे कपडे नाही आहेत त्यांना आम्ही वस्त्र घातले पाहिजेत, त्यांना आम्ही कपड्यांचा पुरवठा केला पाहिजे. जे बेघर आहेत त्यांना त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांना चांगलं घर आम्ही उपलब्ध करून दिलं पाहिजे. हालेलुया. तर अशा प्रकारचे जे कृत्य आहेत ते तुम्ही आणि मी केले पाहिजे. जे लोक जाचलेले आहेत त्यांना आम्ही मुक्त केलं पाहिजे. जे लोक भुकेले आहेत त्यांना अन्न दिलं पाहिजे. ज्यांना वस्त्र नाहीत अशांना आम्ही वस्त्र दिले पाहिजे. आणि अशा प्रकारच्या कृत्या केल्यानंतर परमेश्वर तुम्हाला सर्व प्रकारचे आध्यात्मिक आशीर्वाद तो तुम्हाला देणार आहे. आणि त्या आध्यात्मिक आशीर्वादांबरोबरच तुमच्या आणि माझ्यामध्ये एक आत्मिक परिवर्तन जे आहे ते आतून घडून येणार आहे. आणि आतून घडून आलेलं जे परिवर्तन आहे ते बाह्य स्वरूपामध्ये, कृतीमध्ये ते बाहेर दिसणार आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराने जे आशीर्वाद तुम्हाला आणि मला दिलेले आहेत ते आशीर्वाद इतरांपर्यंत आमच्या मधून ते वाहिले पाहिजेत. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आत्मिक नूतनीकरणासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. जोपर्यंत आम्हाला देवाचे आत्मिक आशीर्वाद मिळत नाहीत तोपर्यंत आमच्यामध्ये आत्मिक बदल, आत्मिक परिवर्तन होत नाही. जोपर्यंत आत्मिक परिवर्तन होत नाही तोपर्यंत आम्ही आत्मिक कृत्या करू शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून जर का आम्हाला इतरांची सेवा करायची आहे, जाचलेल्यांची मदत करायची आहे,
गोर गरीब अनाथ विधवा यांची काळजी घ्यायची असेल तर आमच्या मधून ते आत्मिक नूतनीकरण घडणं गरजेचं आहे. हालेलुया. जर का आपण एखादी नदी पाहिली आणि ती नदी फक्त स्वतःमध्ये पाणी समावून घेते, अशी जर का ती नदी असेल तर ती नदी काय होते, कालांतराने ती स्थिर अशी ती राहते, स्टॅग्नंट अशी ती राहते. त्यामधून पाणी जे आहे ते आत बाहेर होत नाही आणि स्थिर राहिल्यामुळे थोड्या दिवसानंतर ते पाणी काय होतं, खराब होतं, त्याच्यामधून दुर्गंधी येऊ लागते. प्रियानो, त्याचप्रमाणे तुमचं आणि माझं जीवन आहे. जर आम्ही फक्त आशीर्वाद घेत राहिलो आणि ते आशीर्वाद फक्त आमच्या पुरतेच आम्ही ठेवले तर कालांतराने आमचं जीवन सुद्धा काय होणार आहे, स्टॅग्नंट होणार आहे. त्याच स्थितीमध्ये आम्ही राहणार आहे आणि त्याचा उपयोग जो आहे, त्या आशीर्वादांचा उपयोग इतरांसाठी तो होणार नाही. जर का त्या नदीला फ्रेश राहायचं असेल, ताजं त्याचं पाणी राहायचं असेल तर ती नदी कशी पाहिजे, वाहती पाहिजे, आत बाहेर त्याचं पाणी खेळतं असलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचं आणि माझं जीवन जर का आम्हाला ताजंतवानं ठेवायचं असेल तर आमच्या मधून ह्या आशीर्वादांची रेलचेल जी आहे ती झाली पाहिजे. हालेलुया. म्हणून स्वतः हे आशीर्वाद आम्ही स्वतः पुरते ठेवायचे नाहीत, तर देवाने ज्या काही गोष्टींनी तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेल्या आहे त्या गोष्टी आम्ही इतरांना देऊन आम्ही त्यांना देखील आशीर्वादित करायचं आहे. आणि म्हणून आध्यात्मिक दृष्ट्या तुम्हाला आणि मला स्टॅग्नंट राहायचं नाही, एक समान एकसारखं राहायचं नाही. तर जी देवाची कृपा आमच्यावरती झालेली आहे तीच कृपा जी आहे ती आमच्या मधून इतरांवरती आम्हाला जाऊ द्यायची आहे, वाहू द्यायची आहे. जर आमच्यामध्ये कळवळा नसला तर आमच्या प्रार्थना प्रभावशाली ठरत नाही. आमच्या प्रार्थना गर्वाच्या आणि अभिमानाच्या होतात जर आमच्यामध्ये कळवळा नसेल तर. त्याचप्रमाणे जर का आमच्यामध्ये प्रीती नसेल, प्रीती विना जर का आम्ही उपवास केला तर तो उपवास फक्त एक विधी होऊन जाते, फक्त एक रिच्युअल होऊन बसतं. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस उपवास करतो त्या उपवासाबरोबर आमच्या मनामध्ये प्रीती असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पश्चातापाविना बदल हा घडत नाही. जर पश्चातापाविना बदल घडला तर तो बदल फक्त एक ढोंगीपण आहे. खरा पश्चाताप जर का आम्हाला करायचा असेल तर त्या खऱ्या पश्चातापाबरोबर बदल घडणं हे आवश्यक आहे. हालेलुया. चौथी गोष्ट ही आहे, या लेंटच्या समयामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला त्या वधस्तंभाकडे येण्यास पाचारण करत आहे. अ कॉल टू द क्रॉस. वधस्तंभाकडे येण्यास पाचारण. लेंटचा समय संपत असताना, लेंटचा जो शेवटचा काळ आहे तो तुम्हाला आणि मला वधस्तंभाकडे घेऊन जातो. यशायाचा ग्रंथ 53वा अध्याय वचन 5. आयझेया चॅप्टर 53 वर्स 5. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला, आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी यशायाच्या ग्रंथामध्ये यशाया संदेष्टा येशू विषयी त्या ठिकाणी लिहित आहे आणि येशूला तुमच्या आणि माझ्या अपराधांमुळे कशा प्रकारे घायाळ करण्यात आलं, तुमच्या आणि माझ्या दुष्कर्मांमुळे त्याला कशा प्रकारे ठेचण्यात गेलं आणि जी शिक्षा तुम्हाला आणि मला व्हायची होती ती शिक्षा येशू ख्रिस्ताला देण्यात आली. आणि जे फटके येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती जाण्या अगोदर जे फटके तुमच्या आणि माझ्यासाठी त्याच्या शरीरावरती घेतलेले आहेत त्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे असं यशाया संदेष्टा
या ठिकाणी तो लिहित आहे. ही एक भविष्यवाणी येशू बद्दलची यशाया संदेष्टाने केलेली तुम्हाला आणि मला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या क्रूस खांबाचे दोन सत्य जे आहेत, फार सामर्थ्यशाली पॉवरफुल ट्रुथ्स, पॉवरफुल सत्य जे आहे, सामर्थ्यशाली सत्य या क्रूस खांबाच्या आड लपलेला आहे. आणि ते पहिलं सत्य हे आहे की पापाचं गांभीर्य त्याच्यामध्ये आहे. प्रियानो, देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की पापाचं वेतन काय आहे, हे मरण आहे. हालेलुया. आणि पाप आमच्या जर का जीवनामध्ये असेल तर मरण दंड जे आहे हे निश्चित आहे. खात्रीपूर्वक आम्हाला मरणाची शिक्षा आहे. पण क्रूस खांबाचं शिक्षण हे आहे की तुम्ही आणि मी ते पाप केलेलं होतं, पण तुम्हाला आणि मला त्या पापाची शिक्षा न मिळता ती शिक्षा जी आहे ते परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला ती शिक्षा त्यांनी दिलेली आहे. हालेलुया. ज्या पापामुळे तुम्हाला आणि मला मरणदंड व्हायला पाहिजे होतं, ते मरणदंड जे आहे ते त्याच्या पुत्राला त्यांनी दिलं. आपल्या खांद्यावरचं मरण काढून त्यांनी आपल्या पुत्राच्या खांद्यावरती ते मरण त्या ठिकाणी त्यांनी लादलेलं आहे. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी तो ठेचला गेला. तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी ते फटक्यांचा मार खाल्ला. तुमच्या आणि माझ्यासाठी तो घायाळ झाला. तुमच्या आणि माझ्यासाठी तो मृत्यूस बळी पडला. हालेलुया. हे एक सामर्थ्यशाली सत्य आहे प्रियानो. दुसरं सामर्थ्यशाली सत्य हे आहे की देवाच्या प्रीतीची महानता तुम्हाला आणि मला त्या क्रूस खांबावरती दिसलेली आहे. प्रियानो, योहान 3:16 मध्ये म्हटलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तर देवाने जगावरती प्रीती केली प्रियानो. फक्त एका मनुष्यावरती प्रीती केली नाही, फक्त ज्याने पाप केलं त्याच्यावरती प्रीती केलेली नाही, तर सर्व मनुष्य जातीवरती त्यांनी प्रीती केलेली आहे. आणि त्या प्रीतीच्या खातीर त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र जो आहे तो त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती त्याला मारलेला आहे. प्रियानो, ही देवाच्या प्रीतीची महानता आहे जी त्यांनी तुम्हाला आणि मला त्या वधस्तंभावरती दाखवून दिलेले आहे प्रियानो. आणि म्हणून या वधस्तंभावरती प्रियानो तुमचा आणि माझा न्याय झालेला नाहीये, तर या वधस्तंभावरती तुम्हाला आणि मला दया दाखवण्यात आलेली आहे. हालेलुया. देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी क्रोध दाखवलेला नाहीये. देवाने तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी वधस्तंभाच्या ठिकाणी तुम्हाला आणि मला कृपा मिळवून दिलेली आहे. आणि आज तुम्ही आणि मी त्याच्या दयेने त्याच्या कृपेने तारण पावलेले लोक आहोत प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून देवाने क्रोध नाही तर कृपा तुम्हाला आणि मला त्या क्रूस खांबाजवळ दिलेली आहे. तुम्हाला आणि मला मृत्यू दिलेला नाही तर तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. त्याच्या पुत्राच्या मरणाच्या द्वारे त्यांनी तुम्हाला आणि मला काय दिलेलं आहे? सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. अनंत कालचं जीवन दिलेलं आहे. कधी न संपणारं जीवन ते तुम्हाला आणि मला त्यांनी त्या वधस्तंभावरती दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी या लेंटच्या समयामध्ये तुम्ही आणि मी ही आठवण केली पाहिजे की देवाने तुम्हाला आणि मला त्या पापामध्ये ठेवलेलं नाही, त्या शापामध्ये ठेवलेलं नाही, त्या अपराधांमध्ये तुम्हाला आणि मला ठेवलेलं नाही, तर देवाने तुम्हाला आणि मला पश्चाताप करण्याची संधी दिली. तुम्हाला आणि मला आत्मत्याग करण्याची संधी दिली. तुम्हाला आणि मला आत्मिक परिवर्तन करण्याची संधी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर देव तुम्हाला आणि मला या वधस्तंभाकडे घेऊन येत आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आणि मला दया मिळालेली आहे, कृपा मिळालेली आहे आणि सार्वकालिक जीवन जे आहे ते तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याने स्वतःचा पुत्र जो आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी मरणाकरिता दिलेला आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जो मरणदंड ठरवला होता, तुम्हाला आणि मला त्यांनी काय केलेला आहे?
बाजूला केलेला आहे आणि आपल्या पुत्राला आपल्या ठिकाणी त्यांनी वधस्तंभावरती दिलेले आहे. त्या ठिकाणी त्यांनी तुमची आणि माझी येशू बरोबर रद्दबदली केलेली आहे. हालेलुया. म्हणून हे क्रूस जो आहे तो फक्त एक चिन्ह नाही, तर तो क्रूस पाहिल्यानंतर तुम्हाला आणि मला हे समजलं पाहिजे की या क्रूस खांबावरती एक दिवस माझा मृत्यू झाला असता, मला मरणदंडाची शिक्षा झाली असती, पण देवपित्याने मला त्या क्रूसावरून बाजूला केलं आणि आपला एकुलता एक पुत्र त्या क्रूसावरती त्यांनी मरावयास त्यांनी तो दिला. हालेलुया. म्हणून क्रूस खांबाकडे आम्ही पाहत असताना आम्हाला ही आठवण झाली पाहिजे की आमच्या पापाची क्षमा झालेली आहे, आमच्या शापांची क्षमा झालेली आहे, आमचे आजार सर्व परमेश्वराने काढून घेतलेले आहे. आणि म्हणून या लेंटच्या समयामध्ये आपलं हृदय जे आहे ते तयार करा आणि खरी जी गोष्ट आहे किंवा जे काही सामर्थ्यशाली सत्य या क्रूस खांबाचं आहे ते तुम्ही समजून घ्या. तारणाची किंमत जी प्रभू येशू ख्रिस्तानी तुमच्या आणि माझ्यासाठी मोजलेली आहे, ती तारणाची किंमत जी आहे ती खऱ्या अर्थाने तुम्ही या लेंटच्या समयामध्ये तुम्ही समजून घ्या. ही परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. आणि शेवटची गोष्ट ही आहे की परमेश्वर तुम्हाला आणि मला सावधानता बाळगण्यासाठी पाचारण करत आहे. हालेलुया. अ कॉल टू वॉचफुलनेस. सावधानता बाळगण्यासाठी गेल्या आठवड्यामध्ये आपण आध्यात्मिक झोप आणि आध्यात्मिक सावधानता विषयीचा संदेश ऐकला होता. त्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे आम्ही सावधान राहायचं आहे, जागृत जागे राहायचं आहे हे आपण पाहिलं होतं. या लेंटच्या समयामध्ये सुद्धा परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही आध्यात्मिकरित्या जागृत असलं पाहिजे. रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय वचन 11. रोमन्स चॅप्टर 13 वर्स 11. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. हालेलुया. या पत्रामध्ये तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे की समय ओळखून हे करा म्हटलेलं आहे. हालेलुया. आम्हाला समय ओळखायचा आहे, आम्हाला झोपेतून उठायचं आहे, कारण वेळ आलेली आहे. प्रभू येण्याची वेळ जवळ आलेली आहे. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, आमचं तारण जवळ आहे. आता प्रभू येणार आहे आणि तो तुम्हाला आणि मला स्वतः बरोबर स्वर्गामध्ये लवकरच तो घेऊन जाणार आहे. हा जो समय आहे तो आम्ही ओळखला पाहिजे. त्यासाठी आम्ही जागृत राहिलं पाहिजे, झोपेतून उठलं पाहिजे आणि आम्ही सावधानता जी आहे ती बाळगली पाहिजे. हालेलुया. हे का आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, कारण कधी कधी आध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही आणि मी वाहून जातो. आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या जे आहे, आम्ही प्रार्थना ज्या आहेत ते आमचे एक रुटीन बनलेलं असतं आणि म्हणून दररोज आम्ही प्रार्थनेमध्ये जे काही आम्ही प्रार्थना करतो ना, ती एकसारखी प्रार्थना आम्ही कविता म्हटल्यासारखं आम्ही म्हणतो. रिपिटेशन त्याच प्रार्थनेचं नियमितपणे आम्ही करत राहतो. कारण आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून आम्हाला एक प्रकारची सवय लागून गेलेली आहे. म्हणून त्या सेम प्रार्थना आम्ही रिपीटेडली करतो. अशा प्रकारे आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या जे आहे ते वाहून चाललेलो आहोत. आणि आमची आराधना जी आहे ती सुद्धा बदलली गेलेली आहे. जे परमेश्वर म्हणतो त्याच्या वचनामध्ये की आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करणारे आराधक जे आहेत ते देवाला आवडतात. पण आम्ही आत्मिक दृष्ट्या इतके वाहून गेलेलो आहोत की आजकाल आमची आराधना जी आहे ती मेकॅनिकल झालेली आहे. एखाद्या यंत्रणाप्रमाणे ती यांत्रिक झालेली आहे. म्हणजे मशीन ऑन केलं की कसं ते चालू राहतं, त्याचा आवाज येतो, त्या प्रकारची आमची आराधना या दिवसामध्ये होत आहे. त्यापासून आम्हाला सावध असलं पाहिजे. या दिवसामध्ये आम्ही पाप सहन करत चाललेलो आहोत. आम्ही म्हणतो हे जग पापाच्या वाटेने चाललंय, नाशाच्या वाटेने चाललंय.
सैतानाने जगाचा ताबा घेतलेला आहे आणि आम्हाला ठाऊक आहे की हे असं होणारच, हे असं घडणारच आणि पाप जगात शिरणारच. आणि म्हणून आम्ही पापाला कानाडोळा करत आहे. आम्ही सर्व प्रकारचे पाप आम्ही सहन करत आहेत. जरी आम्हाला ठाऊक आहे की पाप हे देवाच्या दृष्टिकोनातून पापच आहे आणि पापाची शिक्षा हे मरण आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. पाप आम्हाला देवापासून लांब घेऊन जातं, पाप आम्हाला नरकात टाकतं, पाप आम्हाला सार्वकालिकतेच्या अग्नीमध्ये भट्टीमध्ये आम्हाला टाकणार आहे. हे ठाऊक असताना सुद्धा तुम्ही आणि मी पापाला सहन करत चाललेलो आहोत. आम्ही म्हणतो सर्व जग पाप करतं, त्यात काय विशेष आहे? होतंय तर होऊ दे, केलं तर असू दे. दुर्लक्ष करून आपण पुढे जात आहोत. पण या लेंटच्या समयामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला जागे राहण्यासाठी सांगत आहे, सावधानता बाळगण्यासाठी सांगत आहे. तो तुम्हाला आणि मला म्हणत आहे की आम्ही झोपेतून उठलं पाहिजे. देव तुम्हाला आणि मला सांगतो की आम्ही जागे राहिले पाहिजे, यासाठी की तुमची आणि माझी वेळ जी आहे ती जवळ आलेली आहे. तारण आमच्या दरवाजापाशी येऊन टेपलेला आहे. आम्हाला जर का येशू बरोबर जायचं असेल तर आम्हाला जागृत राहायचं आहे, जागे राहायचं आहे आणि आम्हाला सावध राहायचं आहे. हालेलुया. पहा, रात्रीच्या समयी जर का एखादा फायर अलार्म जर का झाला तर त्या रात्रीच्या वेळेमध्ये सर्व लोक गाढ निद्रेमध्ये असतात. जे झोपलेले असतात त्यांची झोप मोड होते, पण जे त्या अग्नीमध्ये अडकलेले लोक आहेत, त्या आगीमध्ये सापडलेले लोक आहेत, त्यांचा बचाव होतो. त्याचप्रमाणे देव जे आहे, देवाचं जे काही घड्याळ आहे ते आता वाजत आहे. ते घड्याळ टिकटिक हे आवाज करत चाललेला आहे आणि देव कधी येईल, कोणत्या क्षणी देव येशूला पाठवेल हे तुम्हाला आणि मला ठाऊक नाही. पण अचानकपणे आकाशामध्ये तुतारीचा नाद होणार आहे आणि तो तुतारीचा नाद झाल्याबरोबर तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, त्याच्या बरोबर आम्हाला उठून जायचं आहे. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्यासाठी तो तुतारीचा नाद जो आहे तो उठवण्याकरिता आहे. हालेलुया. तो तुमच्या आणि माझ्यासाठी एक अलार्म असणार आहे आणि देव म्हणतो उठ आणि परत मजकडे ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्या गोष्टीसाठी उठून परत आम्हाला येशूकडे जायचं आहे, देवाकडे आम्हाला जायचं आहे. म्हणून आम्हाला सावधानता जी आहे ती बाळगायची आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या महत्वाच्या गोष्टी आज देवाच्या वचनामधून तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेल्या आहेत. सर्वप्रथम आम्ही खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप केला पाहिजे. देवासमोर आम्ही आमचं हृदय फाडलं पाहिजे. आम्ही आत्मत्याग जो आहे तो आम्ही केला पाहिजे. त्याचप्रमाणे आत्मिक नूतनीकरण या दिवसामध्ये आम्ही करून घेतलं पाहिजे आणि वधस्तंभाकडे येण्याचं पाचारण परमेश्वराने आम्हाला केलेलं आहे. ज्या ठिकाणी आम्ही येऊन आमच्या सर्व पापांची, अपराधांची आम्हाला क्षमा मिळते, आमच्या रोगांची, आजारांची आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला आरोग्य मिळतं आणि आमचं त्या क्रूसाच्या द्वारे आम्ही प्राप्त करू शकतो. त्याचप्रमाणे सावधानता बाळगण्यासाठी तुम्हाला आणि मला पाचारण करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, या लेंटच्या समयामध्ये आम्ही दररोज आमच्या हृदयाची तपासणी ही केली पाहिजे. हालेलुया. कारण विलाप गीतामध्ये म्हटलेलं आहे, लॅमेंटेशन्स चॅप्टर 3 वर्स 40. विलाप गीत याचा 3रा अध्याय वचन 40 मध्ये म्हटलेलं आहे, चला आपण आपले मार्ग शोधू व तपासू आणि परमेश्वराकडे परत जाऊ. हालेलुया. चला आपण आपले मार्ग शोधू व तपासू आणि परमेश्वराकडे परत जाऊ. तर या लेंटच्या समयामध्ये
आम्ही आमच्या हृदयाची तपासणी केली पाहिजे, आम्ही आमच्या हृदयाचा शोध घेतला पाहिजे. आम्ही जे मार्ग आम्ही स्वीकारलेले आहेत ते मार्ग योग्य आहेत की ते मार्ग देवाच्या नजरेमध्ये चुकीचे आहेत याचा तपास आम्ही केला पाहिजे. जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही सोडून दिल्या पाहिजे आणि आम्ही देवाचा मार्ग आम्ही स्वीकारून आम्ही देवाच्या मार्गामध्ये परत आलं पाहिजे. दुसरी गोष्ट आम्हाला या लेंटच्या समयामध्ये करायची आहे ती हे आहे की उद्देशपूर्वक आम्ही उपवास केला पाहिजे. सर्व जण उपवास करतात म्हणून करायचा नाही, लोकांना खुश करायचा आहे म्हणून उपवास करायचा नाही, आमच्या पालकाला आमच्या मंडळीला खुश करायचा आहे म्हणून उपवास करायचा नाही. उपवास करणं म्हणजे फक्त अन्न पाणी सोडून देणं नव्हे, त्याच्यामध्ये सोशल मीडिया पासून दूर राहणं असेल, त्याच्यामध्ये आमच्या क्रोधाचा आमच्या रागाचा त्याग करणं असेल, त्याच्यामध्ये आम्ही कुरकुर करणार नाही हे देखील त्याच्यामध्ये असेल. आम्ही देवाला म्हणू की या काळामध्ये मी कुरकुर करणार नाही, मी कोणाला दोष लावणार नाही, मी कोणाच्या विरुद्धामध्ये बोलणार नाही, या काळामध्ये मी सर्वांना क्षमा करणार. ज्यांनी मला दुःख दिलेलं आहे, त्रास दिलेला आहे, ज्यांनी मला अपशब्द बोललेले आहेत, ज्यांनी माझी निंदा चेष्टा केलेली आहे, या सर्वांची नावं घेऊन जी आहे ती कदाचित तुम्हाला क्षमा करावी लागेल. आणि म्हणून तुम्ही जे आहे हा समय परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे तो उद्देश घेऊन तुम्ही तो उपवास करा. एखाद्याला क्षमा करायची असेल तर ती करा. तुमच्या प्रार्थनेच्या वेळा तुम्ही वाढवा, तुमच्या आराधनेची वेळ जी आहे ते तुम्ही वाढवा. नेहमी तुम्ही 2 वेळेस 3 वेळेस दिवसातून प्रार्थना करत असाल, पण या लेंटच्या समयामध्ये 5 वेळा 6 वेळा निरंतर प्रार्थना करत तुम्ही जीवन जगा. हालेलुया. आणि औदार्याचं कृत्य करा. हालेलुया. जिथे कुठे तुम्हाला औदार्य दाखवायचं आहे, जिथे कुठे तुम्हाला जनरॉसिटी दाखवायची आहे तुम्ही दाखवा. गोर गरीब अनाथ विधवा यांची तुम्ही काळजी घ्या. अन्न वस्त्र निवारा त्यांना द्या. पैशाचा पुरवठा तुम्ही त्यांचा करा. आणि जे लोक दुःखात आहेत, जे लोक त्रासात आहेत, जे लोक संकटांमधून जात आहेत अशांची मदत करायला तुम्ही या लेंट समयामध्ये तुम्ही धावून पुढे या. जे आशीर्वादाने परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे त्यातूनच थोडंफार तुम्ही देवाच्या राज्यामध्ये त्याची पेरणी करा. देवाच्या लोकांसाठी तुम्ही त्याचा उपयोग तुम्ही करा. हालेलुया. अशा प्रकारचे औदार्याचे कृत्य करून हा लेंटचा समय तुम्ही घालवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा लेंटचा समय हा सर्वसाधारण समय नाही आहे, हा सामान्य ऑर्डिनरी पिरियड नाही आहे. याची सुरुवात पश्चातापापासून होते आणि त्याचा शेवट जो आहे तो पुनरुत्थानापर्यंत तो तुम्हाला आणि मला घेऊन जातो. तर पश्चातापापासून सुरुवात आहे आणि पुनरुत्थानामध्ये त्याचा शेवट आहे. आणि या सर्वांमधून परमेश्वर तुम्हाला आणि मला घेऊन जात असताना त्याच्यामध्ये पापाची कबुली आहे, आत्मसमर्पण आहे, आत्मत्याग त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये क्रूस खांबाजवळ येण्याचं आमंत्रण तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि फक्त आम्ही क्रूस खांबापर्यंत येऊनच तिथे आम्ही थांबलेलो नाही, तर पुनरुत्थानाची आशा सुद्धा परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेले आहे. आणि म्हणून हा लेंट समय तुम्हाला आणि मला त्या पुनरुत्थानाकडे तुम्हाला आणि मला घेऊन जातो. जो परमेश्वर तुम्हाला आणि मला म्हणतो मजकडे वळा, तोच परमेश्वर म्हणतो मी तुला पुनर्संचयित करणार. आय विल रेस्टोर यू. जो देव तुम्हाला म्हणतो रिटर्न टू मी, मजकडे वळा, तोच देव म्हणतो आय विल रेस्टोर यू, मी तुला पुनर्संचयित करणार. हालेलुया. आणि याकोब त्याच्या पत्रामध्ये याकोब 4:8 मध्ये म्हणतो देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. हालेलुया. देवाजवळ या. प्रथम तुम्हाला आणि मला देवाजवळ येण्यास सांगितलेलं आहे. ज्या वेळेस आम्ही एक पाऊल देवाजवळ टाकतो त्यावेळेस देव तुमच्या आणि माझ्याकडे अधिक पावलं घेऊन तो तुमच्या आणि माझ्या जवळ तो येतो. पण प्रथम तुम्हाला आणि मला ती कृती करायची आहे. प्रथम तुम्हाला आणि मला देवाजवळ जाण्याकरिता पाऊल उचलायचं आहे आणि मग देव तुमच्या आणि माझ्या जवळ तो येणार आहे. आणि म्हणून या लेंटच्या समयामध्ये आमच्या
धर्मामध्ये लेंट पाळणं आहे म्हणून आम्ही तो धर्म पाळतो असा नाहीये, आम्ही एक विधी करत आहे असं नाही आहे, तर आम्ही एक दोषी भावना आम्हाला व्यक्त करण्यासाठी हा लेंट समय दिलेला आहे असा नाहीये। तर प्रियानो, या लेंट समयामध्ये देव तुम्हाला त्याच्या बरोबर पुन्हा एका जवळीक नातेसंबंधामध्ये जोडण्याकरिता तो पाचारण करत आहे। आणि म्हणून प्रियानो, या लेंटच्या समयामध्ये तुम्ही देवाजवळ या, देव तुमच्या जवळ येईल, तुमचं हृदय देवासमोर फाडा, देव तुमचं हृदयाला तो पुन्हा शुद्ध करेल, तुमच्या ठाई तो स्थिर असा आत्मा तो घालेल, तुम्हाला तो शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्यासाठी तो तुमचं सहाय्य करेल, तुमच्या सर्व पापांची अपराधांची तो क्षमा करेल आणि तो तुम्हाला स्वतः बरोबर राहण्यासाठी सदा सर्व काळपर्यंत तो त्या अनंत कालच्या जीवनामध्ये तुम्हाला घेऊन जाईल। हालेलुया। देवबाप हे वचन तुमच्यासाठी माझ्यासाठी आशीर्वादाचं करो आणि या लेंट समयामध्ये जे काही तुम्हाला आणि मला परमेश्वराने आज पाचारण केलेलं आहे त्या पद्धतीने आपण या उपवासातले दिवस आपण त्या पद्धतीने आपण घालवूया, देवाच्या अधिक जवळ येऊया, अधिक प्रार्थना, अधिक स्तुती आराधना करूया आणि अधिक औदार्याचे कार्य आपण करूया, एकमेकाला क्षमा करूया, एकमेकाची ओझी वाहूया आणि एकमेकाला मदत करूया। हालेलुया। देव तुम्हाला आशीर्वादित करो। या वचनाकरिता आपण देवाला धन्यवाद देऊ। प्रार्थना करू। स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करीतो। आज प्रभू तुझकडे येण्याकरिता प्रभू जे काही प्रभू तू आम्हाला वचन सांगितलंस त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। ज्या गोष्टींचं प्रभू आज तू आम्हाला पाचारण केलंस त्या गोष्टींसाठी देखील प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो। प्रभू आम्ही दाविदाप्रमाणे आम्ही तुला सांगतो की प्रभू तू आमच्या हृदयाचा शोध घे बापा, प्रभू तू आमच्या ठाई प्रभू तू शुद्ध अंतकरण शुद्ध हृदय तू घाल, एक स्थिर आत्मा तू आमच्या ठाई घाल प्रभू, अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीतो। प्रभू आमच्या ठाई जे काही प्रभू पाप आहेत, अपराध असतील किंवा तुला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतील तर या क्षणाला पुन्हा एक वार येशूच्या रक्ताने धुवून शुद्ध आणि पवित्र असं तू कर। आमच्या हृदयातली सर्व मलिनता, सर्व अश्लीलता, सर्व अशुद्धता, सर्व अनित्य येशूच्या नावामध्ये तू या क्षणाला प्रभू तू धुवून काढून टाक बापा, आणि प्रभू तू आमचं हृदय शुद्ध आणि पवित्र असं तू कर बापा। आमच्या ठाई तू स्थिर असा आत्मा प्रभू तू घाल आणि प्रभू आम्ही तुझे आज्ञाधारक पुत्र आणि कन्या बनावं आणि प्रभू तुझं दररोज प्रभू आमचा वधस्तंभ उचलून त्या येशूचं अनुसरण आम्ही करावं, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीते। जर का प्रभू आम्ही आध्यात्मिक झोपेमध्ये असेल तर या क्षणाला प्रभू तू आम्हाला उठाव, तू आम्हाला जागा कर, जागृत कर, तू आम्हाला सावध कर बापा, आणि प्रभू त्या क्रूस खांबाच्या अधिक जवळ प्रभू तू आम्हाला घेऊन ये बापा, जिथे प्रभू आमच्या पापाची क्षमा झालेली आहे, आमच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, जिथे आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभात देण्यात आलेला आहे, जे आमचं मरणदंड येशूने स्वतःवरती घेतलं बापा, त्या वधस्तंभाच्या जवळ जिथे तारण आहे त्या ठिकाणी प्रभू तू आम्हाला घेऊन ये बापा, आणि प्रभू तू आमचं अंतकरण बापा त्या पुनरुत्थानाच्या आनंदाकरिता तू तयार कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीते। येशू आज तू तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला उल्हासित केलंस, तू आम्हाला प्रभू प्रफुल्लित केलंस, तू आम्हाला प्रभू आनंद दिलास, शांती दिलीस, उत्तेजन दिलंस बापा, आणि प्रभू तू आमच्या प्रभू आत्म्याला तू प्रज्वलित केलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो। येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या, आमेन आमेन।